नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला आपल्या या तिसऱ्या गोष्टीमध्ये मानकाप्याचं जे संमोहनशास्त्र आहे आणि मानकाप्याने एकदा तुम्हाला संमोहित करून सोडल्यानंतर तुमच्यासोबत त्याचा प्रभाव कसा राहतो या गोष्टीविषयी एक गोष्ट सांगणार आहे, जी आमच्या मित्रांसोबत घडली. तर मी याआधी दोन कथांचे भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती. तुम्ही ते पाहू शकता. मी आणि माझे मित्र कोकणात गेलेलो असताना आमच्या कोकणातल्या एका मित्राकडे त्यावेळी आम्हाला मानकाप्याचा कसा अनुभव आला याचं कथाकथन मी ऑलरेडी केलेलं आहे. तर आजच्या या तिसऱ्या भागात मी तुम्हाला कोकणातून परत येतानाचा परतीचा जो काही प्रवास घडला आणि त्यामध्ये मानकाप्याच्या संमोहनाचा आमच्यावरती कसा एक प्रकारे पगडा बसलेला होता किंवा त्या संमोहनामुळे आमच्यासोबत नेमकं काय काय घडलं, तर याचं मी एक थोडक्यात प्रवास वर्णन करणार आहे. तर मानकाप्या ही अर्थातच फार भयंकर गोष्ट, ज्याला मान नसते, धडाच्या वरचा भाग नसतो, तो संमोहित तुम्हाला त्याच्या आवाजामधून करतो, जो आवाज एक प्रकारे म्युझिकल असतो किंवा साऊंडच्या रूपात, वेव्हच्या रूपात तो तुमच्या कानापर्यंत कॅरी होतो. आणि एकदा तुम्ही त्याच्या संमोहनशास्त्रात अडकलात किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं भान या जगापर्यंत राहत नाही. तर झालं होतं असं की आमच्यापैकी एकाला त्या मानकाप्याचा बहिर्वासा झाला होता. बहिर्वासा झाला याचा अर्थ थोडक्यात की त्याला पूर्णपणे त्या गोष्टीच्या तो आहारी गेला होता किंवा त्याच्या कानात त्याच्या पूर्ण त्या म्युझिकल वेव्हजनी काहीतरी जादू क्रिएट केली होती, ज्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये राहून राहून सारखं सतत त्या मानकाप्याच्या दृश्याचे किंवा त्याच्याविषयीचे विचार चालत असायचे. तर आम्ही रात्रीचा प्रवास करणार होतो. कोकणामधून आम्ही निघालो होतो. आमची बस 9-9:30ची होती. आम्ही तिथून रिटर्न यायला निघालो. झालं असं, पोलादपूर जे लागतं महाड मार्गामध्ये, तर त्या पोलादपूरच्या थोडं अलीकडच्याच भागात एका पूर्ण जंगलात घनदाट अशा ठिकाणी ती बस पडली बंद. त्या टायरचं जे काही मागलचं सपोर्ट सिस्टीम होतं बॅक साईडचं, तर ते तुटून गेलं. अचानकपणे हे घडलं. त्या प्रवास करणारे त्या दिवशी ते दोघं कंडक्टर सोडून आम्ही 3घंच मुलं होतो आणि आम्ही होप केलं होतं की आता पोलादपूरला पुढं गाडी भरल्या जाईल आणि आपला प्रवास होईल व्यवस्थित. परंतु तसं घडल्याच्या आधीच जे काय आहे तिथं ते 2 कंडक्टर आणि आम्ही 3घं असे मध्येच अडकून पडलो. मग झालं काय, आता पुढं काय करायचं विचार करत होतो. त्यांनी बस डेपोमध्ये फोन लावले, कोणी यायला तयार नव्हतं. तर त्यातला एक कंडक्टर जो आहे तो प्रॉपर तिथला राहणारा होता. तर त्याने आम्हाला विनंती केली की तो त्याच्या घरी घेऊन जातो म्हटला. तो म्हटला आमच्यासोबत चला वगैरे, परंतु आम्ही म्हटलं आम्ही नाही घेऊ शकत. आणि मग त्याने गावात एका जणाला कॉल केला. तो बाईकवरती आला, तो कंडक्टर आणि बस ड्रायव्हर, ते दोघं चालले गेले. आम्ही 3घं तिथं गाडीमध्ये बसलो आहे, विचार करतो आहे की आता इथून पुढं ट्रॅव्हलिंग कसं करायचं, पुढचा प्रवास कसा करायचा. तेवढ्यात एक भाजीवाला आला. भाजी मार्केटवाले जे असतात थोडक्यात, तर ते भाजी भरून घेऊन चाललेले असतात छोट्या ॲपे वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या गाडीमध्ये. तर त्याने आम्हाला लिफ्ट दिली. म्हटलं पोलादपर्यंत पोहोचवा कसं तरी करून. तो ठीक आहे म्हणला. मग त्याने आम्हाला पोलादपूरपर्यंत पोहोचवलं. पोलादपूरमध्ये आल्यानंतर असा विषय झाला की बस स्टँडवर कोणीच अवेलेबल नाही आहे आणि तिथूनही गाडी भेटेना आणि त्या भाजीवाल्याने आम्हाला सोडून तो निघून गेला. आता एवढं आणि मध्यरात्र उलटून होत आली ती, जवळपास 2-2:15च्या आसपास टाईम होत आला होता. आणि मग त्या टायमिंगमध्ये काय करायचं आम्हाला काहीच कळायला गेलं. त्यात ज्याला एकाला त्या मानकाप्याचा बहिर्वासा झालेला होता, त्याला अचानक चक्कर यायला लागली. तो एकदम त्याला घाम फुटायला लागला. तो एकदम असा तोंडातून फेस काढल्यासारखा, म्हणजे त्याचे लिटरली तसे रिॲक्शन होते आणि तो एकदम जागेवर असा आडवा पडला. आम्हाला कळनच गेलं की आम्ही 2-3घं जे होतो बाकीचे उरलेले, आम्हाला कळलं गेलं की आता नेमकं करायचं काय. याला एवढ्या मिडनाईटला ह्या शहरात आता दवाखान्यात नेऊन कुठं नेणार आणि कसं शोधायचं दवाखाना. एक जण इकडं जा, एक जण तिकडं जा. त्या बस स्टँडच्या थोडं डिस्टन्सवरती आम्ही ठरवलं की 1-2 जणांनी इकडं तिकडं जाऊन बघू. तोपर्यंत त्याला उचललं आणि त्या बस स्टँडमधल्या ज्या आडवे कट्ट्या असतात, तर त्या आडव्या कट्ट्यांवरती झोपवलं. थोडंसं त्याच्यात पाणी मारून त्याला थोडंसं शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अंगाचा घाम फुटणं आणि ते फेस
थांबत नव्हतं. आम्ही दोघं प्रचंड घाबरलेलो, उरलेल्या एकदम घाबरगुंडी उडाली होती. कारण याला जर मध्य वाटेत असं काहीच झालं तर आम्ही दोघं रिस्पॉन्सिबल ठरणार. आणि आम्ही रिस्पॉन्सिबल ठरलो मित्रासाठी. म्हणजे ऑब्व्हियसली मित्राची रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच असते प्रत्येकाची, नो डाऊट. बट त्याच्या घरच्यांच्या नजरेत जर चुकून त्याला काही झालं इन केस, तर पुढं चालून आमच्या दोघांबद्दल त्यांच्या घरच्यांचं काय मनस्थिती होईल. त्यांना वाटेल की ह्या दोघांमुळंच याचा जीव गेला, हा त्या दोघांच्या नादी लागून कोकणात नसता गेला वगैरे. तर अशा गोष्टी होतात बऱ्यापैकी नात्यात. जर काही वितुष्ट आलं, कुठल्या घटनेने काही घडलं, तर जस्ट पार्ट ऑफ दॅट, तो सोडून द्या. आता झालं असं की मी एका साईडला गेलो, तो दुसरा मित्र एका साईडला गेला. आम्ही दोघं शोधतोय परंतु काही सापडत नाही आहे. आम्ही एका गल्लीबोळात घुसलो. त्या गल्लीबोळात घुसतानाच मला निगेटिव्ह वाईब्स यायला सुरुवात झाली. म्हणजे एका मुवमेंटला तर असं झालं की माझा पाय एकदम अचानक जड पडला आहे, पूर्णपणे मुंग्या आल्या, तर मला पुढं पायच टाकता येत नाही आहे. आणि मला कळत नाही आहे माझ्यासोबत होतं आहे काय. आणि मला असं वाटतं आहे की मी त्या गल्लीत चाललो आहे 4-5 पावलं पुढं टाकल्यात आणि मी रिटर्न परत त्याच जागेवर आहे 4-5 पावलं. म्हणजे मी आहे तिथेच आहे. मी पुढं चालण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मी पुढं जात नाही आहे. कसलं तरी बॅरियर माझ्यासमोर लागलं गेलं आहे. मला कळना काय व्हायला लागलं आहे. मग म्हटलं इथून पुढं जाण्यात अर्थाने वापस चालावं. मी जसा वापस टर्नआउट झालो आणि त्या कॉर्नरवरून मी जसा इकडच्या साईडला डाव्या साईडला वापस वळणार, बस स्टँडकडं जाणार आहे, समोरच्या एका दुकानाच्या दारात एकदम एक वयस्कर व्यक्ती बसलेली दिसली. त्यानं डोक्याला फेटा बांधलेला होता. तो असं एकदम ती जुन्या काळातली जी बिडी असते ती अशी धरून फुकत होता आणि त्याचा चेहरा एवढा विक्षिप्त होता की तो बघून जागेवरच घाम फुटला. म्हणजे लिटरली की एवढ्या मिडनाईटला. आत्ता तर हा इथं नव्हता, मी त्याच रोडने क्रॉस इथंच जस्ट आलतो आणि हा अचानक कुठून आला, कसं काय इथं बसला, काय, हे सगळे विचार मनात यायला लागले. म्हटलं काही करून इथून बाहेर पडणं ही पहिली प्रायोरिटी आहे. मग बसस्टँड त्या साईडला होतं. बसस्टँडच्या साईडला मी जायचा प्रयत्न करतो आहे, बट माझं अंगच तिकडं हे होईना. मग मी त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पळालो. जरासा अपोजिट डायरेक्शनमध्ये जसा पळालो तसा मी एकदम चालल्या गेलो दूरवरती. एकदम बघायच्या आत मी डायरेक्टली त्या शहराच्या बाहेर होतो सेकंदाभरात. आणि ज्यावेळेस मी शहराच्या बाहेर गेलो, म्हणजे पूर्ण जिथं वस्तीच नाही आहे तिथं एकदम एकटा अशा ठिकाणी मी जाऊन पोहोचलो जिथं मला एकदम विविध अशा ज्या सावल्या असतात थोडक्यात, तर त्या सावल्यांच्या आजूबाजूला भास व्हायला लागले. त्या सावल्या माझ्या भोवती फेर धरून नाचत होत्या एकदम अंधकारातल्या. कारण चांदणं लख्ख पडलेलं होतं, त्यामुळं त्या सावल्या व्यवस्थित दिसू लागल्या होत्या. तर या स्टोरीचा भाग मी सेकंड पार्टमध्ये नक्की कंटिन्यू करेल. तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा.